श्रावण महिन्यातला आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या निमित्तानं 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये शिवभक्तांचा महासागर पाहायला मिळतोय। मध्यरात्री 2च्या सुमारास मुख्य शासकीय पूजा आणि दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले झाले। मध्यरात्रीपासून शेकडो शिवभक्त औंढा नागनाथ इथे शंकराच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झाले। दरम्यान दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे। श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि त्यामध्ये नागपंचमी असा योग जुळून आल्यामुळे कावड यात्रा दिंड्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रात्रीपासून दाखल झाल्यात। हर हर महादेवचा गजर सध्या या मंदिर परिसरात आपल्याला ऐकू येतोय। याचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। आज श्रावण सोमवार आणि श्रावणातला पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। बघता की हे आज संपूर्ण कारण की देशभरामध्ये संपूर्ण शिवमंदिर आपल्याला सजल्याचं पाहायला मिळतात आणि हिंगोलीच्या जे 8वं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। रात्री 2 वाजल्यापासून भाविकांच्या अशाच प्रकारे या ठिकाणी रांगा लागलेत। बघताय की भाविकांमध्ये कशा प्रकारे उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं की बम बम बोले आणि हर हर महादेवाच्या गजरामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते सध्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। कुठून तुम्ही आलेला आहात काय सांगाल? मी नांदेडवरून आलेलो आहे। सकाळी 2 वाजले तेव्हापासून रांगेत लागलो। दरवर्षी येतो आम्ही पंचमीला। हो अगोदर तुम्ही कुठून आलात? मी तरीचे हो बरोबर दरवर्षी तुम्ही हो दरवर्षीच येतो ग. किती वाजल्यापासून गर्दी झाली इथं? इथं सकाळी तर 1:30 वाजल्यापासून झाली गर्दी। 2 वाजल्यापासून हो मला सांग कुठून आले तुम्ही? परभणी किती वाजता आले? सकाळी 1:30 वाजता। कुठून आले तुम्ही? नांदेडून श्रावण सोमवार दरवर्षी येतात तुम्ही? दरवर्षी काय महत्व आहे वाटतं? महत्व आता 8वे ज्योतिर्लिंग आहे आपलं महाराष्ट्रात। आज श्रावण सोमवार आहे, नागपंचमी आहे. हा त्यामुळे भाविक जास्त आहे सध्या। आम्ही 2 वाजल्यापासून इथं लाईनला आहे। आता होईल अजून 2 घंटे लागतील तरी पण दर्शनात। हो रात्री 2 वाजल्यापासून अशाच प्रकारे भाविकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळते आणि संपूर्ण या ठिकाणी आज श्रावण सोमवार असल्यामुळे भक्तांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, G24 तास, हिंगोली।